ऑलिम्पिक ही केवळ एक क्रीडा स्पर्धा नाही तर खेळाचा प्रसार करणारी आणि त्यातून लोकांना एकत्र आणणारी एक मोठी विश्वव्यापी चळवळ आहे। यावेळी फ्रान्सची राजधानी पॅरिस ऑलिम्पिकसाठी सज्ज झाली असून यंदाचे ऑलिम्पिक बऱ्याच अर्थाने खास असणार आहे। यावेळच्या ऑलिम्पिकमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी खास होणार आहेत? कोणत्या कालावधीमध्ये या पॅरिस ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले आहे? किती प्रकारचे खेळ यामध्ये असणार? ऑलिम्पिक आणि त्यानंतरच्या पॅरालिम्पिकचं आयोजन नेमकं कुठे केलं जाईल? चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। यंदाचे ऑलिम्पिक अगदी उद्घाटन सोहळ्यापासूनच वेगळे ठरणार आहे। ऑलिम्पिकच्या 128 वर्षांच्या इतिहासात प्रथमच एखाद्या स्टेडियमऐवजी सीना नदीवर उद्घाटन सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे। 16 एप्रिल 2024 रोजी ग्रीसमध्ये ऑलिम्पिक खेळांची ज्योत प्रज्वलित केली गेली होती। पॅरिसमध्ये ऑलिम्पिकचं आयोजन 26 जुलै ते 11 ऑगस्ट 2024 या दरम्यान असणार आहे। या क्रीडा स्पर्धेत 329 क्रीडा प्रकारात एकूण 10,500 खेळाडू सहभागी होतील। त्यानंतर पॅरालिम्पिकचं आयोजन 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान केलं जाणार आहे। यात 549 क्रीडा प्रकारात 4,400 खेळाडू भाग घेणार आहेत। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकूण 206 देश आणि पॅरालिम्पिकमध्ये 184 देशांचा सहभाग असणार आहे। ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकचं आयोजन नेमकं कुठे केलं जाणार आहे? मुख्य ॲथलेटिक्स स्पर्धांचं आयोजन पॅरिस शहरातल्या स्टेड द फ्रान्स या ऐतिहासिक स्टेडियममध्ये केलं जाणार आहे। ऑलिम्पिकच्या 15 तर पॅरालिम्पिकच्या 11 क्रीडा प्रकारांचं आयोजन पॅरिसच्या मध्यवर्ती भागात केलं जाणार आहे। मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात ओतेल द व्हील पासून होईल आणि शेवट लेज अनवालिड इथे होणार आहे। यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये एका नव्या खेळाचा समावेश करण्यात आला आहे आणि हा खेळ म्हणजे ब्रेकिंग। न्यूयॉर्कमधील ब्रॉन्क्स येथे 1970च्या काळात हा नृत्य प्रकार निर्माण झाला, मात्र पुढे जाऊन त्याला खेळाचे स्वरूप प्राप्त झाले। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अगदी अखेरच्या टप्प्यात ब्रेकिंगच्या स्पर्धा होणार आहेत। बेसबॉल, सॉफ्टबॉल आणि कराटे या 2020च्या टोकियोच्या ऑलिम्पिकमध्ये खेळल्या गेलेल्या क्रीडा प्रकारांना यंदाच्या स्पर्धांतून वगळण्यात आले आहे। स्पोर्ट्स क्लाइम्बिंग खेळात अधिक पदके दिली जाणार आहेत, तर कयाकिंगमधील क्रॉस प्रकाराचे ऑलिम्पिक पदार्पण होणार आहे। या ऑलिम्पिकमधील आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे रशिया आणि बेलारूस या दोन्ही देशांना या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्यांचे खेळाडू पाठवता येणार नाहीत। रशिया युक्रेन युद्धामुळे या दोन्ही देशांवर बंदी घालण्यात आली आहे, पण रशिया आणि बेलारूसच्या स्पर्धकांना तटस्थ खेळाडू म्हणून ऑलिम्पिकमध्ये सहभागी होता येणार आहे। पण या स्पर्धकांना ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्याच्या परेडमध्ये भाग घेता येणार नाही, त्यांच्या देशाची राष्ट्रगीते वाजवली जाणार नाहीत। तसंच जरी या खेळाडूंनी पदकं जिंकली तरी त्यांच्या देशाचे झेंडे फडकावले जाणार नाहीत। भारतासाठी ऑलिम्पिकची सुरुवात तिरंदाजीपासून होणार आहे। एकूण 117 खेळाडू आणि 140 लोकांचा सपोर्ट स्टाफ असे एकूण 257 जणांची तुकडी ऑलिम्पिकसाठी पॅरिसला जात आहे। संपूर्ण देशवासियांचे लक्ष या खेळाडूंकडे असणार आहे। या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारत किती पदकांची कमाई करेल? तुम्हाला काय वाटते? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि जर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेड इट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।